जेम पोर्टलवर दलाली सुरू असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या छत्री वाटपाच्या कंत्राटामध्ये घोळ असल्याचा आरोप आहे। छत्र्या मुंबईमध्ये तयार होऊन सुद्धा कोलकात्याच्या कंपनीला कंत्राट दिलं गेलंय असा आरोप आहे। जेम पोर्टल लघु आणि मध्यम उद्योग आणि स्थानिक विक्रेत्यांना आपला माल थेट सरकारला विकण्याची संधी देतं। शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या छत्र्या मुंबईमध्ये तयार होऊन सुद्धा एका कोलकात्याच्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं। त्यामुळे जेम पोर्टलवर दलाली तशीच सुरू असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय। छत्रीमध्ये जे परचेस जे खरेदीसाठी जे टेंडरमध्ये ज्याला टेंडर भेटलेला आहे त्यांचं नाम आहे व्हरायटी व्यापारी प्रायव्हेट लिमिटेड। ते कलकत्ता आम्ही गुगल केला, ते कलकत्ता बेस्ड कंपनी आहे आणि ते कंपनीनी मुंबईचे सन ब्रँडचे जे छाते आहे छत्री आहे ते विकत घेणार आणि ते महानगरपालिकेला सप्लाय करणार। या संदर्भात प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्याला आणखी तपशील देत आहेत। भाग्यश्री, नक्कीच रिधी, आपण जर बघितलं तर हे जेम पोर्टल जे आहे ते पहिल्यापासूनच एक वादाचा मुद्दा ठरलेलं पाहायला मिळालं होतं। त्याचं कारण जर आपण बघितलं तर विरोधी पक्षाकडनं या जेम पोर्टलसाठी विरोध जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला होता। अगदी स्थायी समिती असेल किंवा सभागृह असेल यामध्ये देखील या जेम पोर्टलचा विषय प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजलेला पाहायला मिळाला होता। मात्र त्यानंतर देखील सत्ताधाऱ्यांनी जेम पोर्टल आणलं आणि यामध्ये एकच महत्त्वाचं कारण दिलं होतं, ते म्हणजे या जेम पोर्टलमुळे जे आपण थेट व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचू, कंपन्यांपर्यंत पोहोचू आणि मध्ये कुठलंही कंत्राटदार नसेल, दलाली नसेल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती देण्यात आलेली होती। मात्र आता काँग्रेसचा आरोप असा आहे की जे जेम पोर्टल आता शाळा सुरू होणार आहेत खरं तर, पण शाळा सुरू होण्याच्या आधी जे शालेय साहित्य असतं त्यासाठी हे जेम पोर्टल महत्त्वाचं आहे आणि यासाठी आता छत्र्यांचं जे आहे ते देखील वाटप करण्यात येणार आहे। तर हे छत्र्या वाटप जे विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे ते सन या कंपनीकडनं करण्यात येणार आहे, जी कंपनी छत्र्यांचं मॅन्युफॅक्चरिंग मुंबईमध्ये करते। मात्र एक व्हरायटी व्यापारी नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे जी कोलकात्याशी संगत आहे आणि कोलकात्याची असलेली ही कंपनी जी आहे ती मुळातच का मुंबईतल्या गोष्टी विकत घेणार आणि ती आपल्याला देणार, याचा अर्थ ती मधल्यामध्ये दलाली करणार, पैसे काढणार आणि त्याची टक्केवारी सत्ताधाऱ्यांना देखील मिळणार, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो काँग्रेसकडनं करण्यात येतोय। विशेषतः ही जी वस्तू आहे ती थर्ड क्वालिटीची आहे किंवा त्याची जी क्वालिटी आहे ती चांगली नाही आहे असा देखील आरोप या माध्यमातून करण्यात आलेला पाहायला मिळतोय। रिद्धी, ठीक, भाग्यश्री, तुम्हाला आणि इतरही सगळ्या प्रतिनिधींना धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहिती तपशीलासाठी।